मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे वसईतील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्महत्येची परवानगी मागणारे पत्र टपालाद्वारे पाठवले आहे। गुरुवारी ससूनवघर टपाल कार्यालयात ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे अनोखे आंदोलन केले। पहिल्याच दिवशी 100हून अधिक नागरिकांनी अशी पत्रे पाठवली असून पुढील आठवडाभर हे आंदोलन सुरू राहणार आहे। वसई पूर्वेतील ससूनवघर, मालजीपाडा, बोबतपाडा, पठारपाडा यांसारख्या भागांतून हा महामार्ग जातो। खड्डेमय रस्ते, अपुऱ्या वाहतूक व्यवस्थापनामुळे आणि सुरू असलेल्या पूल दुरुस्तींच्या कामामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। शाळकरी मुलं, रुग्ण, कामगार आणि व्यावसायिकांना दररोज तासनतास कोंडीत अडकावं लागते। भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले की 2014 पासून आम्ही कोंडीचा त्रास सहन करत आहोत। अनेक आंदोलने केली, पत्रव्यवहार केला, पण प्रशासनाने दुर्लक्षच केले। महिलांनीही प्रश्न उपस्थित केला की अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवायचं तरी कसं, की रस्त्यांची अवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आम्ही जगण्यास कंटाळलो आहोत। जर आमचे प्रश्न सोडवता येत नसतील तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या। या आंदोलनामुळे प्रशासनावर तातडीने पावले उचलण्याचा दबाव निर्माण झाला असून नागरिकांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे। अनेक आम्ही 2014 पासून ह्या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातोय। एक पहिला म्हणजे वर्सोवा ब्रिज चं काम चालू केलं, परत रिपेअर केलं, त्याच्यानंतर परत काम चालू केलं, त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं, नवीन वर्सोवा ब्रिजचं काम चालू झालं, नंतर कॉन्क्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता कॉन्क्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे। आणि आम्ही अनेक आंदोलन केली, अनेक तक्रारी केल्या। अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात, पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत। म्हणून आता आम्ही त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा सोडलेली आहे आणि इथे वाहतूक नियंत्रणचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही। त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं, त्याच्यापेक्षा आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे। आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत। शाळा सुटते 2 वाजता, पण ती घरी येतात 5 वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही आणि आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत, त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या। त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय, त्यांचं भविष्यच नाही आहे यापुढे। गाव सोडायला लागेल, अजून नाही तेच करायला लागेल, कारण गावाच्या बाहेर निघालो की ट्रॅफिक चालू होते। आमदार खासदारांच्या गाड्या आउटसाईडनं जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारते की कोणती गाडी आहे म्हणून। आमच्या गाड्याच सोडत नाही आहेत।